यापूर्वी विचार करून टीका करत होते, पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात, कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरतात. नाही हो, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर देतो. कपड्यापर्यंत पण नाही, त्यांची तर पाठ पुरवतो मी, त्यांची काळजी नका करू तुम्ही. इथं जे 10-20 हजार काय असतील, 5,000 कालचं, त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय. इथं 2-2, 4-4 संकट आहे. पुराचं संकट आहे कोल्हापूरला. आत्ताच ते भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृह सुद्धा जळालंय. तिथं काही मॅसेज गेले असतील असा माझा एक अंदाज आहे. नसता कागल, हातकणंगले, पन्हाळा चांगली ताकद आहे आमची. आणि एवढे होते, एवढे पाडायला लय झाले. यांना उभाच करावं म्हणून असं थोडंच आहे, पाडायला लय झाले. मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो. कोणाला बघायचे ना, मी येतो तुमच्याकडे सुद्धा, तिथंच येतोय. ते माझ्या लक्षात यायला लागलं एक ह्याच्यात, कारण मी आता रोज महाराष्ट्रात फिरतोय. कोल्हापुरात मराठे काय असते तर मराठ्यांची ताकद काय असते, कोण कोण वळवळ करतंय ना रात्री बसून, त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आत कोल्हापूरला एवढी सभा घेणार की ती सभा बघा मराठ्यांची कशी होती, मग बोल म्हणा तू. काही संकट बघायला लागते. आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागले. तुमची अगोदरची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमच्या आहेत त्या मागण्या द्या. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चूक आहे आमची? विरोधी पक्ष असू नाही तर सत्ताधारी असो, काय चूक आहे? तिथं नाही जावं तर कुठं जावा? तुम्ही सत्तेत जाण्यासाठी आरक्षण मिळेल म्हणताय, सत्तेत गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. विधानसभेसाठी काय नियोजन पुढे केलंय? आपण अर्ज वगैरे मागवले, लोकांची चाचपणी सुरू केली. 29 तारखेला सगळा निर्णय होणार आहे. चाचपणी सुरू केलेले तर 1.5 महिना होऊन गेलाय. आम्ही सगळ्या मतदारसंघात लोक सुद्धा पाठवलेले. आमचंही काम सुरू आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं येणार आहेत, कुठं पाडणार आहेत. आम्ही सगळ्या तयारीनं. किती मतदारसंघात तुम्हाला आता उमेदवार मिळाले जसे तुम्हाला प्रभावी वाटतील असे? 20 ऑगस्टला फायनल होईल. आता तुम्ही चाचपणी केली 1.5 महिने, होय. 1.5 महिन्यात तुम्हाला हाताला काय लागले का? लागलेलं आहे, पण सगळं सांगितलं माफच का होईल ना. त्यामुळं आम्ही 20ला ते आमचं फायनल आम्हाला कळलं आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाडू शकतो. मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार ठिकाणी निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाडणार आहेत, जे आम्हाला सहकार्य करतील करणार नाहीत त्यांना पाडू. तुमच्या हाताला काय लागले तिथं ओबीसी समाजातले काय नेते किंवा कार्यकर्ते आहेत का? खूप आहेत. त्यांना वाटतंय गोरगरिबाची सत्ता आत्ताच येऊ शकते, कारण मराठी पूर्ण ताकदीनं एक वाढलेले, पूर्ण ताकदीनं. कारण मी कोल्हापूरचं सुद्धा काल बघितलं. पेठ वडगावच्या पाठीमागचे 10-12 गावं, पेठ वडगाव असेल, आष्टा असेल, इथं जे होते त्यांच्यापेक्षा 20 पट तिकडं होते. मीडियाच्या बांधवांना बघितले. त्याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातलं मराठ्यांचं प्रेम कमी नाहीये. ते मला येऊन भेटले. जिथं रात्री काल सभेला इतके होते तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाहीत किंवा साथ देत नाहीत असं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरांगे मागं सरकू शकत नाही. सगळ्यांच्या छाताडावर नाचून आरक्षण ओबीसीतून मी घेणार आणि हा दावरा सुद्धा पुरा कडीला लागणार. टोटल मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.